ईश्वरी भिसेच्या मृत्यू प्रकरणातील चौकशी अहवालात काय? आज पुणे पोलीस आयुक्तालयात अहवाल होणार सादर. रुपाली चाकणकर सुद्धा राहणार उपस्थित. संगमनेरमध्ये अल्पवयीन मुलीवर डॉक्टराकडूनच अत्याचार. डॉक्टराविरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल. फरार नराधमाला संगमनेर पोलिसांनी नाशिकमधून घेतलं ताब्यात. आयटी पार्कची राजधानी बंगळुरूमध्ये महिला सुरक्षा वाऱ्यावर. निर्जनस्थळी पायी जाणाऱ्या मुलींचा नराधमांकडून विनयभंग. सुद्धा गुंटे या ठिकाणी घडली आहे घटना. कुणाल कामराला मद्रास हायकोर्टानं अटकेपासून दिलेलं संरक्षण आज संपणार. चौथ्या समन्सनंतर तरी कामरा हजर राहणार का, याकडे नजरा. प्रशांत कोरटकरची कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयामध्ये जामिनाकरता धाव. कोरटकरला बेल मिळणार की तो जेलमध्येच राहणार? आज दुपारी सुनावणी. मेट्रो कामादरम्यान कंत्राटदाराचा हलगर्जीपणा. कारवर कोसळली सेट्रिंगची फळी. वडाळा ते कासरवडवली मेट्रो 4च्या कामादरम्यानचा प्रकार. MMIDAनं कंत्राटदाराला ठोठावलाय दंड. मल्लखांबावर आगीची प्रात्यक्षिका करताना तरुणाचा चेहरा भाजला. मावळमधील दाभाडेच्या रामनवमी मिरवणुकीतला प्रकार. राज्यात उन्हाचा तडाखा वाढला. अकोल्यामध्ये 43.2 तापमानाची नोंद. मध्य महाराष्ट्रासह विदर्भ मराठवाडाही तापला. मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच 7ही तलावातील पाणीसाठा 33%वर. मुंबईत पाणी कपात लागू होण्याची भीती. कोल्हापूर शहराच्या बहुतांश भागात आज पाणी पुरवठा ठप्प. काळंबावाडी योजनेतील वॉल दुरुस्ती करता पाणी पुरवठा बंद, तर बालिंगा योजनेतील पाणी पुरवठा राहणार सुरू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.